वडगाव शेरी 11, राहुलदादा शिरसाट स्पोर्ट्स, धानोरी स्पोर्ट्स या टीम आपल्याला तिथे मात्र खेळताना पाहायला मिळणार आहेत. उद्या देखील आपण पाहिलं तर गट क मधील 4 टीम आणि गट ब मधील राहिलेले काही सामने ते देखील आपण पाहणार आहोत. आर.एम. कराडी, एस.के. नोमान, इलियासबाई स्पोर्ट्स, एस.पी. स्पोर्ट्स या 12 टीम आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेत इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळतात, दाखल होत आहेत. आणि एक चांगलं क्रिकेट आपण वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025चं तिसरं पर्व ते मात्र होते संपन्न. पहिला चेंडू नो बॉल, पहिला चेंडू नो बॉल आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू टीप मिड विकेटला, एक धाव पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न तिथे मैदान ते नकार आहे. नो बॉल प्लस एक सिंगल ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आपण पाहतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक करतायत गोलंदाज अमित खांदवे. पुढील चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदानावरती फ्री बॉल. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर इथे मैदानावरती सुरू आहे. धावफलक आणि स्कोर कार्ड होती संघाच्या धावफलकाचा श्री गणेश होते. अकाउंट ओपन झाले. यावेळीचा चेंडू होता कव्हर पॉइंटच्या टोक्यावरतून स्क्वेअर कट. चेंडू मात्र चाल टी पॉइंट सीमा पार चौकार 4 धावा. प्रचंड मोठं आक्रमण केलं ते प्रचंड मोठा हल्ला देखील आपण पाहिलं तर चढवला गेलाय. इथे आपण पाहिलं तर एक सिंगल येते एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलकोती देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला आकडे बदलताना पाहायला मिळतात. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. एम.ई.एस. स्पोर्ट्स संघ आपण पाहिलं तर बॅटिंग करतोय. मागील मॅचमध्ये देखील सकाळच्या सत्रात पहिल्या सामन्यात त्यांनी प्रथमतः बॅटिंग केली, परंतु शेवटच्या काही चेंडूंवरती आलेला सामना मात्र त्यांना गमवावा लागला. इथे आपण पाहिलं तर एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चालेल. 3 चेंडू आणि 8 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. सागर भोले, आसिफ तांबोळी ही जोडी आपण पाहिले तर इथे मैदानावरती आघाडीला सलामीला बॅटिंगसाठी पाहायला मिळते. यावेळीचा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहतोय, तोपर्यंत एक डॉट बॉल येईल. लेग स्टंपच्या अगदी वरतून चेंडू आपण पाहिलं तर बॅटरच्या जवळून चेंडू विकेट किपरच्या हातात निर्धाव चेंडू. अमित खांदवे पहिल्या क्रमांकाचे षटक करतायत. 4 चेंडू आणि 8 धावा धावफलक होते आहेत. षटक क्रमांक 1. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र केलाय. प्रोटेक्शन आहे डीप मिड विकेट. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय ललित चौधरी. चेंडू अडवेल फेकी करेल तोपर्यंत काही धावा इथे आपल्याला येताना पाहायला मिळतात. पहिल्या क्रमांकाचे षटक मैदान ती सुरू आहे आणि धावफलक होती स्कोर कार्ड ती देखील इथे मात्र बनवलं गेला. 5 चेंडू 9 धावा त्या मात्र धावफलक होते आहेत. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र अवैध केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती, परंतु चेंडूवरती येईल तोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत काही धावा येत आहेत. स्कोर कार्ड त्याने धावफलक ते आकडे बदलत आहेत. षटक क्रमांक संपेल पहिल्या क्रमांकाचं. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एम.ई.एस. स्पोर्ट्स क्लब संघ बिनबाद 11 धावा. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहायला मिळते. पहिल्या क्रमांकाचं षटक इथे मात्र मैदान ती संपलं आणि धावफलक ती बनवलं गेल्यात. 11 धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 2 सुरू होईल. पहिल्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिलं तर संपले. धावफलक होतं आणि स्कोर कार्ड ती धावा देखील आपण पाहिलं तर बनवलं गेलात.
11 धावा धावपल होत्या. षटक क्रमांक 2 आपण पाहिले तर इथे सुरू होताना पाहायला मिळेल. यावेळीचा चेंडू होता बॅटवरती परफेक्ट मिडल होताना पाहायला मिळतं. एक डॉट बॉल येतोय. रोहित शिंदे षटक क्रमांक 2 करण्यासाठी आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P2चं षटक तो मैदानी करतोय. टेक्नॉलॉजीचा वापर केला ते तिसऱ्या पंचांकडे आपण पाहिलं तर मागणी केलेला आहे. चेंडू रोहित शिंदे इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होता. गोलंदाजचा चेक केला जातोय. तिसरे पंच आपण पाहिलं तर अचावळे सर आपल्या समेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत. काय निर्णय येईल ते देखील आपण पाहणार आहोत. रोहित शिंदे इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होते आहे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक तो इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय अंतिम असेल. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. पंच जो निर्णय देतील त्या निर्णयाचा सन्मान करावा लागेल. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगच्या 2025च्या मुख्य आणि भव्य दिव्य आकर्षक ट्रॉफीज देखील आपण पाहू शकाल. नो बॉल टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसरे पंच कळत आहेत. गोलंदाज रोहित शिंदे इथे आपल्याला नो बॉल करताना पाहायला मिळतोय. नो बॉल प्लस 2 धावांची पॅनल्टी. 3 धावा इथे आपण पाहिलं तर धावपल कोत आणि स्कोर कार्ड होती ॲड होतील. 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. संपूर्ण स्पर्धेत गोलंदाज रोहित शिंदेला इथे मात्र गोलंदाजी करता येणार नाही. आयोजक कमिटीनं जे काही नियम बनवले आहेत त्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागेल. आपण सुरुवातीला सकाळी सांगितलं होतं की या संपूर्ण स्पर्धेत थ्रो गोलंदाजी या स्पर्धेत चालणार नाही आणि जर स्पर्धेत थ्रो गोलंदाजी केली तर नो बॉल आणि 2 धावांची पॅनल्टी या प्रकारे आपण त्या संघांना पॅनलाइज करणार आहोत. रोहित शिंदेला आपण पाहिलं तर इथे या स्पर्धेत आता पुन्हा गोलंदाजी करता येणार नाही. धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतील. तर नवीन गोलंदाज तो देखील आपण पाहिलं तर इथे आशिष खांदवे आपल्याला मैदानी पाहायला मिळत आहेत. चौदा धावा धावपलक होत आहेत. पहिले षटक संपले आणि षटक क्रमांक 2 सुरू होते. आशिष खांदवे पहिला चेंडू होता. सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. फ्रीड बॉल अडवलाय चेंडू आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल. सागर भोले बॅटर आपण पाहिलं तर पाहायला मिळत आहेत. मिडॉनला आपण पाहिलं तर प्रचंड वेगाचा चेंडू होता. अडवला जातोय. क्षेत्ररक्षणात बदल केला जात आहेत. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहे. ऑन साईडला आपण पाहिलं तर एक डीप मिड विकेट आहे. एक डीप लॉंग ऑन आपण पाहतोय. बाकी सगळे क्षेत्ररक्षक 9 खेळाडू आपण पाहिलं तर 38 सर्कलमध्ये. 14 धावा धावपलक होत आहे. षटक क्रमांक 2 सुरू झाले. गोलंदाज आशिष खांदवे फुल टॉस चेंडू होता. हवेत उडवलाय. तिथे सेल टिपलाय. टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट चोईल पतन. ललित चौधरीनं टिपलाय सेल तर बॅटर सागर भोले इथे मात्र स्वस्तात बाद. क्रमांक 2 आपण पाहतोय. आशिष खांदवे इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीचे मार्क येत आहेत आणि प्रतिस्पर्धी संघावरती दबाव दडपण प्रेशर बनवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. कमालीची गोलंदाज आहेत. सरावाचं सातत्य देखील आहे. इथे खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये. विकेट किपरला देखील चेंडू समजला नाही आणि तिथे आपण पाहिलं तर व्हाईट बॉल प्लस चौकार अतिरिक्त 5 धावा. या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय सागर शेठ टिंगरे
साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होते, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्यांनाही विनंती केला ते आपण व्यासपीठ आणि स्थानापन्न व्हा. आपलं वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 मध्ये मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फटका फसलाय चेल तिथे मात्र होऊ शकत नाही, परंतु चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत काही धावा देखील येतात. स्कोर कार्डवरती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. सन्माननीय सागरशेठ टिंगरे साहेबांचं शुभागमन, आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत. मान्यवरांना विनंती केला तर आपण व्यासपीठ आणि स्थानापन्न व्हा. स्पर्धेच्या आयोजक कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आहे. एक गडी बाद 21 धावा. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र केलाय टीप मिड विकेट. चेंडू मात्र चाल सीमा पार. एक टप्पा घेत वन बाउन्स चौकार. मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. एक गडी बाद 25 धावा. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. फटका चांगला, चेंडू अडलाय. धावा पळून पूर्ण कराव्या लागतील. एक धाव पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा त्या मात्र मैदानात येत आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. एक गडी बाद 27 धावा. लखन वाल्मिकी 3 चेंडू 8. आसिफ तांबोळी 3 चेंडू 4. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपण देतोय आणि तो सामनावीराचा किताब देण्यासाठी युवा नेते उद्योजक सन्माननीय सागरशेठ टिंगरे या मान्यवरांना विनंती केला ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण सामनावीर किताब या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. सन्माननीय युवा उद्योजक युवा नेते सागरशेठ टिंगरे यांच्या शुभ हस्ते आपण पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताब देखील इथे मात्र देऊन सन्मानित करतोय. लीग पद्धतीने सगळे संघ आपण पाहिले तर इथे मैदान ते खेळतात. 12 टीम आपण पाहिले तर या स्पर्धेत सहभागी होतात. 4-4चे ग्रुप इथे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे प्रत्येक टीमच्या कॅप्टनना आमची विनंती असेल की आपण ज्या प्रकारे सुपर 8चे ग्रुप करणार आहोत, कॉलबॅकचे ग्रुप करणार आहोत, ते कशा प्रकारे राहणार आहे ते आपण सकाळी देखील सांगितलं नाही आणि जसा वेळ मिळेल आपण त्या प्रकारे सांगणार आहोत. जे 4 टीम प्रत्येक ग्रुपमध्ये खेळणार आहेत त्यापैकी 2 मॅच जिंकून जे संघ टॉपर राहणार आहे ते सुपर 8ला पोहोचणार आहे. परंतु त्यांचा जो नेट रन रेट आहे तो कॅल्क्युलेट करून त्या नेट रन रेटनुसार 1, 2, 3 हे 3 अनुक्रमांक ठरणार आहे. त्यानंतर त्याच 12 टीमपैकी 4-4च्या ग्रुपमधून ज्या टीम खेळणार आहेत त्यातून ज्या टीम 3 पैकी 2 मॅच जिंकणार आहे, 1 मॅच ते पराभूत होणार आहे, त्या टीमचा नेट रन रेट चेक करून त्या सुपर 8ला जरूर पात्र होणार आहे. परंतु नेट रन रेटनुसार क्रमांक 4, 5, 6 या अनुक्रमांके त्या आपण तिथे नेट रन रेटनुसार ठरवणार आहोत. आणि कॉलबॅकला 1, 3, 5, 2, 4, 6 हे कॉलबॅकचे 2 ग्रुप आहे आणि त्या दोनही ग्रुपचे टॉपर त्यांचा नेट रन रेट चेक करून क्रमांक 7 आणि क्रमांक 8 तो मात्र ठरवला जाणार आहे. याची सगळ्या 12 टीमच्या कॅप्टन आणि खेळाडूंनी नोंद घ्यावी. इथे चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरकडे जातोय. पंच कळवतात व्हाईट बॉल, खराब चेंडू आणि तिथे आपण पाहिलं तर एक अतिरिक्त अवांतर धाव येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. अरविंद शुक्ला गोलंदाजीच्या मार्क होते आहेत. 40 प्लसचे खेळाडू आहेत. द ग्रेट लिचन क्रिकेटर गेली कित्येक वर्षे टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करतायत. टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट त्यांनी सातत्यानं खेळलेला आहे. अरविंद शुक्ला यावेळीचा चेंडू होता रिव्हर्स स्विच हिट. आसिफ तांबोळीच्या बॅटमधून चेंडू जाईल सीमा पार चौकार. संघाचे संघमालक सन्मान्य चंद्रकांत तात्या खांदवे आणि अमोल तात्या खांदवे या दोन्ही मान्यवरांचे शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आणि विनंती केला जाते आपण व्यासपीठ आणि स्थानापन्न व्हा. आपलं पुन्हा एकदा वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. युवा उद्योजक सन्मान्य वैभव शेठ लांडगे याही मान्यवरांचे शुभागमन आपलं मनापासून स्वागत. विनंती केला तर आपण व्यासपीठ आणि स्थानापन्न व्हा. अतिथी मान्यवरांचे शुभागमन होते. आज दुपारच्या सत्रात मान्यवरांची प्रचंड मोठी मांदियाळी या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. धावा येतात 2, स्कोर कार्ड पुढे जाईल.
एक गडी बाद 34 धावा. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. लोहगाव 11 हे टीम देखील आपण इथे मैदानावरती पाहतोय. त्या संघाचे संघमालक देखील उपस्थित होत आहेत. एमईएस स्पोर्ट्स संघाच्या विरुद्ध मात्र खेळते. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळला आहे डीप लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक सुंदर आहे. चेंडू अडवलाच जाईल तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. अमित खांदवे आपल्याला पाहायला मिळतात टीप लॉंग ऑफला. टीप लॉंग ऑनला देखील आपण ललित चौधरीला पाहत आहे. टीप मिड विकेट देखील आपण पाहतोय. डीप कव्हर देखील पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात. डीप मिड विकेट देखील आहे. यावेळीचा चेंडू होता काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी पैकी सुरेख आणि तिथे आपण पाहिलं तर बॅटर रनआउट, फलंदाज धावबाद. आपण पाहिलं तर सुरू आहे. 2 गडी बाद 35 धावा. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. अरविंद शुक्ला इथे कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक होतं अमित खांदवे यांचं. दुसरं षटक आपण पाहिलं आशिष खांदवे. षटक क्रमांक 3 करतायत अरविंद शुक्ला. म्हणजे या टीममध्ये गोलंदाजांची फलंदाजांची कमी नाही, परंतु विकल्प आणि पर्याय म्हणून कशा प्रकारे कॅप्टन संगनायक गोलंदाजांचा वापर करतात ते देखील आपण पाहणार आहोत. 2 गडी बाद 35. षटक क्रमांक 3 आसिफ तांबोळीसाठी चेंडू होता. फटका मात्र हळूवारपणे खेळला. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू येताना पाहायला मिळतात. विशेषतः ऑन साईडला एक शॉर्ट रन. आत्ताची एकच धाव आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. धावफलक इथे बनवले जात आहेत. 36 धावा धावफलक होत आहेत. एक शॉर्ट रन आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. पंच फार बारकाईने या मॅचमध्ये आपण पाहिलं तर अगदी डोळ्यात तेल घालून काम करताना पाहायला मिळतात. खूप बारीक निरीक्षण पंचांचं आपण सातत्यानं पाहतोय. यावेळीचा चेंडू होता तिथे आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न सेल टीपला आहे. विकेट चोईल पतन पॅडल शिपच्या प्रयत्नात आसिफ तांबोळी. बिग विकेट गॉन. मोठा बॅटर इथे मात्र झेलबाद. तीन गडी बाद 36 धावा धावफलक होते आहेत. तर चौथं षटक मैदानावरती सुरू होताना पाहायला मिळेल. आशिष खांदवे, अरविंद शुक्ला या दोनही गोलंदाजांनी एक एक विकेट मिळवली. एक एक बॅटर मात्र बाद केलाय. अमित खांदवे याही गोलंदाजांना आपण पाहिलं तर एक षटक हाताळले. एक विकेट तो मात्र एक विकेट तो देखील आपण पाहिलं तर घेताना पाहायला मिळाला. तर षटक क्रमांक 4 करण्यासाठी ललित चौधरी इथे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आत्तापर्यंत तीनही गोलंदाज आपण पाहिले तर एकाच राशीचे होते. अमित खांदवे, आशिष खांदवे, अरविंद शुक्ला. ज्या तीनही गोलंदाजांची नावांची सुरुवात जर आपण पाहिले तर अक्षरापासून होताना पाहायला मिळते. परंतु तिघांनी प्रभावित करणारी कामगिरी केली. इम्प्रेस केलं आपल्या खेळानं. प्रतिस्पर्धी संघ धावा बनवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु धावफलकाला इथे आपण पाहिलं तर आळा घेतलाय आणि स्कोर कार्ड मात्र थांबवला गेलाय. 3 गडी बाद 36 धावा. षटक क्रमांक 4 करण्यासाठी फिरकीचा जादूगार ललित चौधरीला आपण पाहतोय. मुख्य पंचांकडनं गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. मुख्य पंचांना पार करत पहिला चेंडू आणि तो मात्र हवेत उडवलाय. चेंडू मात्र चाल सीमा पार. 6 रन षटकार. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 42 रन 42. यावेळीचा चेंडू होता. बॅटची कडा घेत चेंडू अडवलाय. रनआउटची संधी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 3 गडी बाद 43. चौथं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावर.
प्रयत्न करावा लागतील, प्रयत्नांच्या पराकाष्ठा कराव्या लागतील. विकेट फार महत्त्वाचे आहेत. धावा बनवणं देखील फार गरजेचं आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय. विकेट किपरच्या हातात आपण पाहिलं तर एक डॉट बॉल आपण पाहतोय, एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. एस्टनच्या पाठीमागे धनराज खांदवे. षटक क्रमांक सुरू आहे. 4थ्या क्रमांकाचं ललित चौधरी फिरकीचा जादूगार. यावेळीचा चेंडू होता. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल. सलग 2 निर्धाव चेंडू आपण पाहतोय ललित चौधरीकडनं. इथे मैदानी पाहायला मिळत आहेत. दिनेश सारवानला अगदी त्यानं उभं केलंय, थांबवलं गेलंय आणि कमालीची गोलंदाजी तो इथे मैदानी करतोय. धावफलक स्थिर आहे. 3 गडी बाद 43. 43 रन, लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकाचं सुरू आहे. ललित चौधरी स्थिमान. षटक क्रमांक 4. यावेळीचा चेंडू होता. फटका मात्र खेळायचा होता, परंतु चेंडू अडवलाय फॉलो थ्रू मध्ये. पैकी सुरेख बॅकअप केला जाईल तोपर्यंत एक सिंगल मैदानी येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. एकेरी दुहेरी धावा येत आहेत, काही डॉट बॉल येत आहेत, काही षटकार चौकार पाहतोय. तर दोनही टीम आपण पाहिलं तर अतिशय ताकदवान आहेत आणि दोनही संघांनी वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वात एक सामना तो मात्र गमावला गेलाय. त्यामुळे विजयाचं खातं खोलायचंय. इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू प्रचंड वेगानं विकेट किपरच्या हातात एक डॉट बॉल. षटक क्रमांक संपेल. 4थ्या क्रमांकाचं 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 44 धावा. 44 रन, लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक 4 संपले गेले. MES क्रिकेट क्लब संघ प्रथमतः बॅटिंग करतोय. थँक्यू डीचे मेक माय ट्रिप धानोरीचे कॅप्टन, हिमगिरी स्पोर्ट्सचे कॅप्टन. विनंती केला तर आपण प्लेइंग 11 जमा करा. टॉस करण्यासाठी आपण संपर्क करा. एक इनिंग एक डाव संपल्यानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. त्यामुळे पुढील दोनही टीमच्या कॅप्टनना विनंती की आपण प्लेइंग 11 जमा करण्यासाठी संपर्क करा कॉमेंट्री बॉक्समध्ये. मेक माय ट्रिप धानोरी यांनी पहिला सामना जिंकला. जबरदस्त कामगिरी या संपूर्ण स्पर्धेत त्या टीमचे आपण पाहिलेलं आहे आणि विजयाचं खातं खोलात विजयाचा श्री गणेश करत तो संघ मात्र पहिला सामना जिंकलेला आहे. त्यानंतर मॅच क्रमांक 2 मध्ये हिमगिरी स्पोर्ट्स धानोरी याही टीमनं आपण पाहिलं तर जबरदस्त खेळ करत या स्पर्धेतील विजयाचं खातं खोलत विजयाचा श्री गणेश करत तो संघ मात्र खेळ मॅच क्रमांक 4. इथे फटका खेळलाय. समोरच्या बाजूला चेंडू येतोय. मिडॉन मधून चेंडू डीप लॉंगॉनला. ललित चौधरी फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येते, एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 3 गडी बाद 45 धावा. 5व्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. शिवा लांडगे बॅटिंग करतात. 3 चेंडू 7 धावा. तर दिनेश सरवान 4 चेंडू 2 धावा. इथे फटका देखील आपण पाहिलं तर केला. डीप स्क्वेअर लेगला मोठा प्रहार. चेंडू मात्र चाईल 1 2 3 टप्पा घेत सीमारेषा पार. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगचा कणकणीत चौकार. षटक क्रमांक 5 आपण पाहिलं तर सुरू आहेत. शिवा लांडगे बॅटिंग करतात. 4 चेंडू 11, एक षटकार एक चौकार खेळलाय. यावेळीचा चेंडूचा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप मिड विकेटला आशिष खांदवे चेंडू अडवतात. फेकी करतील तोपर्यंत धावा देखील पळून पूर्ण केल्या जातात. धावपल कोता आणि स्कोर कार्ड ती एका धावेच्या मदतीने संघाचं अर्धशतक पूर्ण होते. 3 गडी बाद 50 धावा. MES क्रिकेट क्लब संघ प्रथमतः बॅटिंग करताना 50 पूर्ण करतोय. टीम बनवतीये 50 धावा. यावेळीचा चेंडूचा फटका केलाय. डीप लॉंग ऑन डाऊन दी बॉल. टेकन व्हेरी गुड कॅच. ललित चौधरी टिपतात सेल. फलंदाज बाद. नेम का ये गेम है. गेम कैसी नेम का ये गेम है. खेम कैसी नेम का ये गेम है. नेम का ये गेम है. थँक्यू. का ये गेम है. चला विनंती आहे पुढील दोनही टीमच्या कॅप्टन आपण टॉस साठी या. मेक माय ट्रिप धानोरी आणि हिमगिरी स्पोर्ट्स क्लब. सचिन भाऊ कुर्तडकर यांच्या मालकीचा संघ हिमगिरी स्पोर्ट्स क्लब ही टीम देखील आपण या स्पर्धेत पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला मेक माय ट्रिप धानोरी हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय.
दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉससाठी या. प्लेइंग 11 जमा करा. एक इनिंग एक डाव संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. टॉस बंधनकारक आहे आणि जर कॅप्टन येत नसेल तर त्या टीमला पॅनलाइज केलं जाईल आणि पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. 50 धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक 5, 4 गडी बाद. कुलदीप दयाल यावेळेचा चेंडूचा फटका चांगला आहे, समोरच्या बाजूला खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे, तोपर्यंत चेंडू इथे आपण पाहिलं तर अडवलं जाईल. धावा येत आहेत. स्कोर कार्ड ते देखील आपण पाहिलं तर आकडे बदलताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक रोटेट होत आहेत. तिथे फेकी पुन्हा खरा, पुन्हा धावा. चुका 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 आणि चुका मैदान ती पाहायला मिळतात. टीम लोहगाव 11 कडनं छोट्या छोट्या चुका मैदान ते होताना पाहायला मिळतात. एका धावेच्या जागेवरती 4 धावा इथे मात्र आल्यात. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. धावपल कोती आकडे बदलत आहेत. 54 धावा, 4 गडी बाद. षटक क्रमांक 5 मैदान होती. 54 रन, लॉस ऑफ 4 विकेट. षटक क्रमांक सुरू आहे 5व्या क्रमांकाचं. धावपल कोती 54 धावा, 4 गडी बाद. गोलंदाजी देखील आपण पाहिले तर इथे मैदान ती सुरू आहे. षटक क्रमांक अमित खांदवे करतायत 5व्या क्रमांकाचं. शेवटचा एक चेंडू या षटकातील. अकुट टप्प्याचा चेंडू होता, बॅटचं टॉप एज आणि विकेटच्या पाठीमागे चेंडू आपण पाहिलं तर चाल. टीप थर्डमॅन सीमा पार, 4 रन, चौकार. षटकांचा खेळ संपला. एमएस क्रिकेट क्लब संघानं बनवला 4 गडी बाद, 58 धावा त्या मात्र धावपल होत्या. शेवटचं षटक इथे आपण पाहिलं तर बाकी आहे. मेक माय ट्रिप धानोरीचे कॅप्टन आले नाही. हिमगिरी स्पोर्ट्स क्लबचे कॅप्टन आलेले आहेत. उमेश भाऊ चौरे आपली प्लेइंग 11. मेक माय ट्रिप धानोरी कॅप्टन. चला टॉस होतोय. प्लेइंग 11 जमा करण्यासाठी संघनायक आपण संपर्क करा. 58 रन, 58 धावा धावपल होत्या. 4 विकेट आपण पाहिले तर गमावल्यात. षटक क्रमांक देखील इथे मैदान ते आपण पाहिले तर 5व्या क्रमांकाचे संपले गेले. शेवटचे षटक इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. ललित चौधरी शेवटचे षटक करेल. पहिला चेंडू होता, फिरकीचा जादूगार आपल्या गोलंदाजीतील प्रचंड धार इथे मैदान ते दाखवतोय आणि फिरकीपट्टू इथे आपण पाहिले तर एक डॉट बॉल करेल. तोपर्यंत एक निर्धाव चेंडू आहे. धावफलक स्थिर आहे. 4 गडी बाद, 58. शेवटचं षटक आपण पाहतोय. स्लॉगवर डेतोर मैदान ती सुरू आहे. गोलंदाज ललित चौधरी. स्लॉगवर मध्ये इथे आपल्याला पाहायला मिळते डेतोर स्पेशलिस्ट आहे. यावेळीचा चेंडू होता, पुन्हा एकदा फसवलं जाते बॅटरला. सलग 2 डॉट बॉल. शिवा लांडगे या फलंदाजासाठी आपण पाहिले तर ललित चौधरीचे 5वे चेंडू ते देखील आपण इथे मैदान ती पाहतोय. वेलकम बॅक, गुड कम बॅक, चांगलं पुनरागमन. यावेळीचा चेंडू होता, फटका मात्र खेळलाय टीप लॉंगॉनला. सेल टीपलाय, विकेट चोईल पतन. बॅटर शिवा लांडगे इथे मात्र बाद. पुढील मॅचचा टॉस करतोय आपण. मान्यवरांना विनंती करेल की आपण टॉससाठी या. अशोक कांतीलाल खांदवे, अमोल तात्या खांदवे, लोहगाव 11 संघाचे संघमालक चंद्रकांत भाऊ खांदवे आणि वैभवची लांडगे
या चारही मान्यवरांना विनंती केली आहे आपण टॉससाठी या आपल्या शुभास्ते आपण टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल मात्र इथे संपन्न केला जातोय. पुढील मॅचचा टॉस केला ते मान्यवरांना विनंती आहे आपण या टॉस बॉक्समध्ये इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. रनआउटची संधी विकेट किपरकडनं फार चुका इथे आपण पाहिलं तर जरूर पाहायला मिळतात. अगदी जवळ स्टंप होते आणि तिथे आपण पाहिलं तर फेकी होऊ शकत नाही, परंतु रनआउटची संधी आणि बॅटर रनआउट धावबाद. फलंदाज देखील आपण पाहिलं तर इथे बाद होताना पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर नवीन फलंदाज येथील मैदानावरती. खांदवे लोहगाव 11 संघाचे संघमालक चंद्रकांत भाऊ खांदवे, युवा उद्योजक वैभव शेठ लांडगे आणि उद्योजक सन्माननीय अमोल तात्या खांदवे यांना विनंती केला तर आपण या आपल्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल मात्र संपन्न केला जातोय. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी आपण आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा ललित चौधरीचा चेंडू होता तिथे आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय. विकेट किपरकडे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतो, एक निर्धाव चेंडू तो देखील आपण इथे मैदानात पाहतोय. 60 धावा धपलक होत आहे. 6 विकेट गमावल्या. शेवटचा एक चेंडू तो मात्र बाकी आहे. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर केलाय. सर्व बॅटनं समोर चेंडू जाईल. एक धाव पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावा त्या मात्र मैदानात येतात. एक इनिंग एक डाव देखील इथे आपण पाहिलं तर संपला जाईल. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बनवल्या गेल्यात 62 रन, 6 गडी बाद, 62 धावा आणि विजयासाठी बनवायच्या 36 चेंडू 63 धावा. आला मिळतोय. MES स्पोर्ट्स क्लब संघ आता दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण करेल तर लोहगाव 11 संघ इथे आपल्याला धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळेल. धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील, कोण विजेता बनेल, कोणता संघ मात्र बाजी मारेल, कारण का तिथे आजच्या दिवसात आपण पाहिले तर या दोन्ही टीमवरती एक टांगती तलवार आहे. जिंकावं तर लागेलच, कारण का जिंकणारा संघ आजच्या दिवसातील 5वी मॅच खेळताना पाहायला मिळेल, तर पराभूत संघ तो मात्र कॉलबॅकला इथे पात्र ठरेल. त्यामुळे कॉलबॅकला कोण जाईल आणि आजच्या दिवसातील 5वी मॅच कोण खेळेल ते देखील आपण इथे मैदानात पाहणार आहोत. मॅच फार महत्त्वाची आहे. सामना देखील आपण पाहिलं तर इम्पॉर्टंट आहे. 62 बनवलं गेलं आणि 63 धावांचं टार्गेट आपण पाहिलं तर ठेवलेलं आहे. चला विनंती आहे बॅटिंग करणारी टीम आपले सलामीचे आघाडीचे बॅटर पाठवा. DJ because Romeo. डीजे थँक्यू डीजे. चला बॅटिंग करणारी टीम आपले बॅटर पाठवा. मॅच सुरू करतोय. वेळ फार महत्त्वाचा आहे. वेळेची काही बंधनं आपल्याकडे आहेत, त्यामुळे सगळे सामने वेळेत पूर्ण होणं गरजेचं आहे. नवीन चेंडू टाका. तोपर्यंत लगेचच दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करतोय. लोहगाव 11 संघ आपले सलामीचे आघाडीचे बॅटर पाठवा. सामना आपण इथे मैदानात सुरू करतोय. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 आपण पाहतोय. पहिल्या मॅचचा पराभूत संघ विरुद्ध दुसऱ्या मॅचचा पराभूत संघ. MES स्पोर्ट्स आणि लोहगाव 11 या 2 संघात सामना क्रमांक 3 आपण पाहतोय.
तर यानंतर मॅच होणार आहे मेक माय ट्रिप धानोरी विरुद्ध हिमगिरी स्पोर्ट्स या दोन संघात सामना क्रमांक 4 तो देखील आपण इथे पाहणार आहोत. पुढील दोन्ही टीम आपण रेडी राहा. नवीन चेंडू द्या मैदानावरती. हिमगिरी स्पोर्ट्स क्लब संघानं टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय तर मेक माय ट्रिप धानोरी या संघाला प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले. जशी मॅच संपेल लगेच हिमगिरी स्पोर्ट्स संघानं मैदानचा ताबा घ्यायचा आहे ही आपल्याला कमिटीच्या वतीनं विनंती आहे. वेळ फार महत्त्वाचा आहे. सगळे सामने आपण वेळेत पूर्ण करणार आहोत. आज आपण थोडंसं उशिरानं सुरू आहोत. आज पहिला दिवस आहे त्यामुळे विनंती असेल प्रत्येक टीमला की सामने वेळेत सुरू होणार आहे आणि सामने वेळेत पूर्ण होणार आहे. त्यानंतर गट ब मधील संघांना देखील विनंती आहे की जशा मॅचेस सुरू आहेत त्याच शेड्यूलनुसार मॅचेस होणार आहे. त्यामुळे आपल्या देखील मॅचेसची ज्यावेळेस अनाऊन्समेंट होईल आपली देखील उपस्थिती प्रार्थनीय आहे. जीवा 11, वडगाव शेरी 11, राहुलदादा शिरसाट स्पोर्ट्स आणि धानोरी स्पोर्ट्स क्लब याही चारही टीमच्या कॅप्टन आणि संघ मालक प्रतिनिधी खेळाडूंना विनंती असेल की आपल्या मॅचेस आजच्या दिवसातील शेवटच्या 2 होणार आहेत या देखील कॅप्टनना विनंती आहे. मॅच आपण सुरू करतोय. आता दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात केली जाईल. विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा, थोडी घाई करा. वेळ देखील फार महत्त्वाचा आहे. बनवलं गेला 62 आणि टार्गेट ठेवले 63. बनवलं जातील की रोखलं जातील या ऐकण्यासाठी आपण ऐकूयात कॉमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा नितीन वेताळ सरांना. थँक्यू उत्तम सर. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी नितीन वेताळ तुमचं स्वागत करतो. 1:01 झालेला आहे. पहिला चेंडू मैदानामध्ये पडेल. आपण बघतोय गणेश खांदवे स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला धनराज खांदवे आहेत. मार्कोला तयार आहे. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये सुरेख टोलवलाय तिथे, चांगला फटका. आपण बघतोय खोलवरचा चेंडू होता, सिंगल मिळते, डबलचा प्रयत्न केलाय आणि बघता बघता इथे 2 धावा पूर्ण आहे. दोन्ही टीमने बघितलं गेलं तर एक मॅच गमवली, पण आता ही मॅच जिंकणं महत्त्वाचं आहे. उत्तम सरांनी सांगितलं की एक विजय तुमचा किती महत्त्वाचा असणार आहे. हरल्यानंतर सुद्धा एक संधी दिली जाते, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला हरल्यानंतर जिंकण्याची संधी आहे, पण त्या ताकदीने तुम्हाला मैदानामध्ये खेळावं लागणार आहे. धावसंख्या फलक आहे 2. पहिल्या षटकाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय आसिफ शेख चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. फुलटॉस चेंडू दिलाय, गुडगा टेक शॉट देख तिथे आसिफ तांबुळे. ओहो, चांगला ट्राय केलाय पण कॅच मात्र सोडलाय. प्रयत्नशील परमेश्वर म्हटलं जातं. प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल मैदानाच्या आतमध्ये. केल्याने होते आधी केलंच पाहिजे. सातत्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे. 3 धावा फलकावरती. पहिलं शतक प्रगतीपथावर आहे. आमचे आदरणीय गुरुवर्य दिग्दर्शक प्रोड्युसर, तुझं वेळ लागलं या सिनेमाचे दिग्दर्शक विक्रम थोरात या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत आहे. लवकरच त्यांचा सिनेमा आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होईल, आवर्जून बघा. 62 धावा बनवल्या गेल्यात. जिंकण्यासाठी 63 धावींची गरज आहे. कोण किती जिद्दीने खेळणार याच्याकडे मात्र लक्ष आहे. 34 चेंडू 60 धावींची गरज. खोलवरचा चेंडू आपण बघतोय, यॉर्करचा वापर केलाय, पण त्या यॉर्करला मात्र एक चांगला सलामी देत एक सिंगल मिळते मैदानाच्या आतमध्ये. जिद्द चिकाटी सातत्याने तुम्हाला ठेवावी लागेल, कारण येणारा प्रत्येक चेंडू हा विजयाच्या दिशेने जाणार आहे. तुम्हाला त्या ताकदीने खेळावा लागणार आहे. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 सीझन 3चा हा थरार आहे. 3 वर्ष खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आज संपन्न होतात. एक सुंदर स्पर्धा. पुणे जिल्ह्यातील नामवंत स्पर्धेमध्ये नाव घेतलं जातं. एक चांगला फटका आपण ग्राउंड शॉट, एक सिंगल मिळतोय. एका सिंगलने धावसंख्या फलक आहे 5. आसिफ शेख चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या 4 चेंडूंमध्ये आपण बघितलं 5च धावा दिल्या गेल्या. आणि या सर्वांचं गुण खऱ्या अर्थानं कोण किती चांगले बॅटिंग करते, कोण चांगली गोलंदाजी करते, कोण चांगलं क्षेत्ररक्षण करतंय, हे सर्व टिपण्याचं काम आमचे स्कोरर केतन वडगुले सर खऱ्या अर्थानं लाईव्हच्या माध्यमातून करतात. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. आणि की प्रत्येकाचं नाव, प्रत्येकाची कामगिरी या ठिकाणी टिपणं गरजेचं आहे. तो चेंडू टाकलाय, पुन्हा एकदा ग्राउंड शॉट आपण बघतोय. नमस्कार केलाय चेंडूला, आणि नमस्कार केलं की चमत्कार नक्कीच दिसणार आहे.
कारण की पहिल्या षटकातील अजूनही काही चेंडू बाकी असताना धावसंख्या फलक आहे तब्बल 6 धावा फलकावरती. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 सीझन 3. मोठे मोठे बक्षीस आहेत आणि मोठे मोठे खेळाडू खरं तर या स्पर्धेला नक्कीच सन्मान देत खेळतात. आपली स्पर्धा आहे, गावची स्पर्धा आहे, नाव आपलं या स्पर्धेमध्ये झालं पाहिजे, तब पुणे जिल्ह्यामध्ये आपलं नाव होणार आहे. या नावासाठी खऱ्या तर ना खेळ आहे. मोठा फटका, थोडासा फटका फसला गेला, बॅटीची एज लागते तिथे. एक सिंगलचा प्रयत्न केलाय पण नकार दिला गेलाय. पहिल्या षटकाला नक्कीच पूर्णविराम. पहिल्या 6 चेंडूंमध्ये आपण बघतोय पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा बनवल्या गेल्यात. काय कमबॅक आहे, असे एक विचारात्मक गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. उत्तम सरांनी सांगितलं की प्रत्येक खेळाडू हा सातत्याने कसा खेळत असतो, थोडासा अभ्यास करावा लागतो आणि ते अभ्यासात्मक गोलंदाजी तुम्हाला करावी लागते, फलंदाजी तुम्हाला करावी लागते. डीजे बजाव. आता सुंदर डीजे वादन करते या ठिकाणी त्यांचंही स्वागत आहे. थोडं स्पीडअप द्या मित्रांनो, विनंती आहे. आयुष्यामध्ये गेलेला पैसा कमवता येतो, तुटलेली दोस्ती परत जोडता येते, तुटलेली मनं जोडता येतात, पण गेलेला क्षण गेलेली वेळ परत आपल्याला कमवता येत नाही. आणि क्रिकेटमध्ये वेळेला महत्व आहे. पंच तुम्हाला सातत्याने सांगताय दिलेल्या टायमाच्या तुम्हाला 5 षटकं संपवणं गरजेची आहेत. पहिलं षटक संपलंय, 6 धावा बनवल्या गेल्यात. वैयक्तिक पहिली आणि संघिक दुसरी लोकेश परदेशी. हो हो हो, चांगला फटका होता, चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये, चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी. आवाज केला गेला बाहेरून. काय चेअरअप केलं जातंय दोन्ही टीमला. DOT डॉट चेंडू मैदानाच्या आत. उर्वरित 29 चेंडू आणि 57 धावींची गरज. टायमिंग लाजवाब, परफेक्ट, जबरदस्त फटका. नाथ खुळान गणपतीपुळा, षटकार. 6 6 6 6 धावा. विकेट पंचांची डाव्या बाजूने गोलंदाजी करतील. हो, तो चेंडू, तोच फटका सजवण्याचा प्रयत्न, पण चेंडूची गती मात्र कमी केली गेली. थोडंसं टायमिंग मध्ये मिसमॅच होते, कारण की ते करणं गरजेचे गोलंदाजाला. लोकेशला अगदी अनुभवामध्ये गोलंदाजी करताना आपण अनेक वेळा बघितलंय. अनेक स्पर्धेमधून थोडासा इंजुर्ड असताना सुद्धा खेळतोय. ही चिकाटी आणि हे प्रेम क्रिकेटवरचं आहे. 12 धावा फलकावरती. टायमिंग पुन्हा एकदा सरळ सरळ खेळलाय, नो चान्स. जबरदस्त फटका, षटकार. 6 धावा. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. येणाऱ्या प्रत्येक चेंडूला उत्तर त्याच्याकडे आहे. दिशा कोणती असू द्या, चेंडू कसाही असू द्या, उत्तर मात्र षटकाराचं असणार आहे. चर्चा, महाचर्चा केली जाते. त्यानंतर गोलंदाजी. धनराज खेळण्यासाठी तयार. 18 धावा फलकावरती. पुन्हा एकदा अंगावरचा चेंडू फेकून दिलाय तिथे. आपण बघतोय कव्हर पॉइंट मध्ये एक सिंगल मिळतोय. सिंगल बरोबर डबलचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा पूर्ण. धावसंख्या फलक थोडीशी बदलेल 20 धावेवरती. मागल्या मॅच मध्ये आपण बघितलं तर धनराज खांडवे काही वेगळी बॅटिंग करताना दिसला नाही, पण आता आपण बघतोय तब्बल 7 चेंडूंमध्ये 16 धावेंवरती खेळतोय. 2 षटकार मारून एक चांगली बॅटिंग करताना, तर त्याला एक चांगली साथ देताना गणेश खांडवे आपण मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूंमध्ये 4 धावा बनवून खेळतोय. अजूनही 25 चेंडू 43 धावींची गरज. हो, हलक्या हाताने खेळला आहे. ग्राउंड शॉट आपण बघतोय. चांगला फटका होता. कधी कधी थोडीशी माघार घेणं सुद्धा गरजेचं असतं,
कारण की ढाणा वाघ ज्यावेळेस 2 पावलं मागे घेतो म्हणजे शिकार मोठी असते आणि एखादा बॅटर ज्यावेळेस हलका चेंडू जर चांगल्या पद्धतीने टोलत असेल तर तिथे त्याला मात्र माहीत असतं की पुढल्या येणाऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडू ते मला आक्रमण चढवायचे. याच बरोबरीनं 2 षटकांना पूर्णविराम लागतोय. 2 ओव्हरींच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलक आहे 21 धावा, लॉस ऑफ 0 विकेट. 24 चेंडू आणि 42 धावांची गती. थोडं फास्ट खेळा विनंती आहे. आता इथे प्रत्येक चेंडूची वाट बघावी लागेल. प्रत्येक षटकाराची वाट बघावी लागणार आहे. दोन्ही टीमला विनंती असेल थोडंसं फास्ट खेळा. कारण दिलेल्या टायमामध्ये तुम्हाला ओव्हर संपवणं गरजेचे आहेत. आसिफ तांबोळी गोलंदाजीला तयार आहेत. वैयक्तिक पहिली ओव्हर आणि संघाच्या 3 नंबरची ओव्हर मैदानामध्ये घेऊन येतोय आसिफ तांबोळी. स्ट्राईकला आहे धनराज, नॉन स्ट्राईकला गणेश आहेत. बघूया मैदानाच्या आतमध्ये. या आधीची ओव्हर आपण बघितली लोकेश परदेशी 15 धावा खर्च केल्या त्याच्या ओव्हरमध्ये. आता आसिफ तांबोळी थोडंसं कमबॅक करतील का? आणि करावं लागणार आहे. मागल्या मॅचला त्यांची ओव्हर आपण बघितली, थोडंसं कुठेतरी थांबवलं. त्याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करताना. हो हो, पहिला चेंडू हलक्या हाताने हाताळायचा प्रयत्न केला होता पण त्यावर ते चांगलं उत्तर देताना आसिफ तांबोळी डी हो ठी डॉट चेंडू. पुढला चेंडू आपण बघतोय पुन्हा एकदा. आसिफ तयार आहेत, धनराज खेळण्यासाठी तयार. पुन्हा एकदा अगदी यॉर्करचा वापर सातत्याने करतात. खोलवरचा चेंडू सातत्याने टाकतात. आसिफला आपण अनेक वेळ खेळताना बघितलंय. व्यावसायिक खेळाडू असू द्या, वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग असू द्या, इंग्रज सरकार चषक असू द्या, एरोडा प्रीमियर लीग असू द्या, अनेक स्पर्धेमध्ये त्याचा खेळ आपण बघितलाय. एक जबरदस्त परफॉर्मन्स देऊन तो आपलं नाव नक्कीच उंच करतो आणि या स्पर्धेमध्ये त्याच पद्धतीची बॅटिंग त्याच पद्धतीची गोलंदाजी करताना चांगलं क्षेत्ररक्षण करताना एक ऑलराऊंडरची ओळख तो दाखवतो. असा प्रत्येक खेळाडू आहे. म्हणजे क्षेत्ररक्षण करणारी टीम असेल, बॅटिंग करणारी टीम असेल, प्रत्येक खेळाडू. 22 धावा, लॉस ऑफ 0 विकेट, 22 चेंडू, 41 धावींची गरज. हो, थोडासा बाहेर टाकला गेलेला चेंडू आपण बघतोय. हलक्या हाताने कट केलाय, तिथे सिंगल मिळतोय. डबलचा प्रयत्न केला पण थोडासा नकार दिलाय. आणि क्रिकेटमध्ये नाही म्हणणं सुद्धा गरजेचे आहे आणि क्रिकेटमध्ये तसंच होतं. तुम्हाला नाही म्हणणं कधी कधी योग्य ठरतं. 23 धावात, लॉस ऑफ 0 विकेट, 21 चेंडू बाकी आहेत. शुभ आकडा ज्याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. 21 चेंडू आणि 40 धावींची गरज आहे. धनराज खांदे काय बॅटिंग करतोय बघा. आपण बघतोय 10 चेंडूंमध्ये 18 धाव्यांवरती खेळताना आणि त्यालाच एक चांगली साथ देताना, एक चांगली पार्टनरशिप करताना गणेश खांदवे 5 चेंडूंमध्ये 5 धावा बनवून आहे. असे तांबोळी चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा सर्वजण तयार आहेत मॅच बघायला. चेंडू टाकला गेलाय. आपण बघतोय ऑनला एक चेंडू जाणारा ऑफला उत्तर दिलं गेलंय. नो चान्स, जाईन तिकडे सीमारेषा बाहेर, दूर 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 4. थँक्यू. या 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या फलक आहे 27 धावा. सुपला फटका मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. ज्या सुपला फटक्याने खरं तर एक वेगळं वळण दिलं क्रिकेटमध्ये. त्या शॉटला काय नाव द्यावं आणि योगेश वागडे एक सुंदर नाव त्या फटक्याला दिलं, सुपला. आणि तोच फटका मैदानाच्या आतमध्ये. अजूनही मॅच रंगत चालली आहे. 19 चेंडू बाकी आहेत आणि 34 धावींची गरज आहे. बॉलर माघार घेत नाही, बॅटर माघार घेत नाही, फिल्डर माघार घेत नाही, प्रेक्षक सुद्धा माघार घेत नाही. मॅच रंगली तेवढ्या ताकदीने. हलक्या हाताने खेळतात. आसिफ तांबोळीच्या चेंडूवरती आक्रमण मात्र चढवलं जात नाही कारण की अनुभव गोलंदाज असेल तर अनुभवी फटके तिथे मारणं गरजेचे आहेत. या सिंगलने मात्र ओव्हरची समाप्ती होती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलक आहे 30, उर्वरित 18 चेंडू
आणि 33 धावेंची गरज आहे. 18 चेंडू 33 धावा फलकावरती. मॅच थोडीशी रंगती आहे मित्रांनो. आपण बघतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा बनवल्या गेल्यात. दिनेश सरवण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीला तयार आहेत. 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडूंमध्ये बनवायच्या 33 धावा. येस, पंच सांगतात की तुम्हाला दिलेल्या टायमाच्या आत मॅच संपवा. तुमचा टाइम कुठे तो स्टॉप केला जातो, कुठे नाही, हे सगळ्या गोष्टी पंचांकडे आहेत. पंचांना पास करून आपण बघतोय उजव्या बाजूने गोलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये दिनेश. धनराजसाठी हा चेंडू असेल. धनराज चांगली बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये. चला विनंती आहे थोडं फास्ट खेळा. वेळ वाया नका घालू, विनंती आहे. टाइम इज मोर दॅन मनी. आपण बघतोय सातत्याने पैशापेक्षा वेळेला महत्व आहे आणि या स्पर्धेमध्ये पैशाकडे नाही तर वेळेकडे बघितलं जातं, तुमच्या खेळाकडे बघितलं जातं. म्हणून या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यामध्ये नाव आहे. तुम्ही वेळेला नक्कीच बांधा आणि वेळेला बांधून तुम्ही नक्कीच मॅच खेळा. जाऊया पुण्याचा मॅचकडे. दिनेश गोलंदाजीला तयार, धनराज खेळण्यासाठी तयार. अजूनही 18 चेंडू 33 धावींची गरज. टायमिंग लाजवाब. अंगावरचा चेंडू फेकून दिलाय. ताता थैयान बघ भैया. षटकार 6 धावा फलकावरती. या 6 धावेने धावसंख्या फलक मात्र पुढे जाते. 36 धावा फलकावरती. 17 चेंडू आणि 27 धावींची गरज आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. कॅचची संधी होती तिथे, कॅच मात्र ड्रॉप होतोय. मोठा कॅच मैदानाच्या आतमध्ये सोडला गेलाय. तोपर्यंत 2 धावा बनवल्या गेल्या. चांगला थ्रो तिथे आपण बघतोय. लखन वाल्मिक चांगला क्षेत्ररक्षण करताना तिथे पण चेंडू आपण बघितलं तर अगदी जमिनीला लगांतर धावत आला होता. त्याच्यावरती चांगलं आक्रमण चढवलं, चांगला कॅच घेण्याचा प्रयत्न होता लखनचा, पण कॅच मात्र सुटला गेला. 38 धावा फलकावरती. हो, चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये जाईन तिथे. नो चान्स. सीमा पार. चौकार. मयूरदादा टिंगरे युवा नेते आणि विक्की सुनसुना या दोन्ही मान्यवरांच्या ठिकाणी स्वागत आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. जाऊया मॅचकडे. 42 धावा फलकावरती. 15 चेंडू बाकी आहेत आणि
21 धावेंची गरज. चांगला फटका. लखेण आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण करतील. स्पायडरमॅन क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला त्याच पद्धतीचं धावावं लागेल. चित्त्याची चपळता, हरणाची चाल नव्हे तर वेगाने तिथे पळावं लागणार आहे. आणि त्याच पद्धतीचं पळताना मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. अजूनही 14 चेंडू बाकी आणि 20 धावेंची गरज मैदानाच्या आत. अवघडही आहे, थोडंसं सोपंही आहे. दिनेश सारवान चांगली गोलंदाजी करताना 4 चेंडूंमध्ये खर्च झाल्या त्या तब्बल 13 धावा. आणि एकीकडे धनराज खांदवे 17 चेंडूंमध्ये 38 धावा बनवून खेळतोय. काय बॅटिंग आहे. गणेश खांदवे स्ट्राईकला 5 चेंडूंमध्ये 5 धावा बनवल्यात. चौदा चेंडू आणि 20 धावेंची गरज. रंगली आहे मॅच मैदानामध्ये. यॉर्करचा वापर केला. स्टंप सोडून खेळायचा प्रयत्न, पण एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. दिनेशने थोडंसं कमबॅक केलंय, थांबवलंय थोडासा बॅटरचा अभ्यास आणि मग गोलंदाजी करताना 13 चेंडू 20 धावेंची गरज मैदानाच्या आत. थांबा डीजे. हो, आड्या बॅटीने खेळलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा पार. आउट ऑफ द पॉवर षटकोन. याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ओपला जातोय. एक धाव महत्वाची आहे. एक चेंडू डॉट महत्वाचा आहे. आणि या 2 धावेने धावसंख्या फलक 51 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता, पण धनराज म्हणले थांबा, अति घाई संकटात जाई. अरे क्रिकेटमध्ये घाई करायची नाही. इथे शांत डोक्याने तुम्हाला खेळावं लागेल. बोलताना तोंडामध्ये साखर आणि खेळताना डोक्यावरती बर्फ ठेवूनच तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. त्याच दिवशी त्याच वेळी तुम्हाला विजयाचा रस्ता नक्की सापडेल. कोणत्या झाडाला किंमत असते? ज्या झाडावरती जास्त पाला असतो. का तर ते झाड चांगली सावली देतं. त्या झाडाला कधीच किंमत नसते ज्या झाडावरती पाला नसतो. आणि ऊन सतत त्या झाडाखाली खेळत असतं. इथे स्वतःची किंमत तुम्हाला स्वतःलाच वाढवावी लागणार आहे. आणि क्रिकेटमध्ये स्वतःची किंमत वाढवण्याची संधी सातत्याने मिळते. लोकेश पुन्हा एकदा तयार. बॉलरचा चेंडू आपण बघतोय. एक सिंगलचा प्रयत्न पण नकार दिला गेलाय. चांगला प्रयत्न, चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू आणि 12 धावेंची गरज आहे. प्रत्येक मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. दोन्ही टीमने आपण बघितलं तर पहिला एक पराभव स्वीकारून दुसऱ्या मॅच मध्ये विजयासाठी लढा मैदानामध्ये चालू आहे आणि जिंकणं गरजेचं आहे. तो चेंडू होता थोडासा बाहेरच्या दिशेने फेकायचा प्रयत्न, अगदी पायावरती यॉर्करचा वापर केलाय. मिळतो इथे सिंगल आणि एका सिंगलने धावसंख्या फलक आहे 52 धावा फलकावरती. लोकेश परदेशी 1.3 ओव्हरचा सामना करत 18 धावा दिल्यात आतापर्यंत. 9 चेंडू 11 धावेंची गरज आहे. क्षेत्ररक्षण सतत बदललं जातंय आणि ते गरज आहे. एकीकडे राईट एकीकडे लिफ्टी बॅट्समन असल्यानंतर त्याच पद्धतीची गोलंदाजी आणि त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण तुम्हाला सजवावं लागणार आहे. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करताना लवकेश गणेशसाठी चेंडू.
ओ गणेशच्या बॅट मधून अगदी हलक्या हाताने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू चांगला जातोय. DOT. या षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी असताना 8 चेंडू आणि 11 धावेंची गरज आहे. लौकेच्या या चेंडूवरती मोठं आक्रमण आहे. चेंडू आउट ऑफ द पहार जातो इथे घनागती षटकार. तोडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भाड्याचं वेळ हे रक्तामध्ये असावं लागतं, कारण आकाशाची ओढ ही दत्तक घेता येत नाही. तुम्हाला त्याच ताकदीने खेळावं लागणार आहे. पुन्हा एकदा मॅच लावते सुरुवात. टायमिंग होता इथे मोठा फटका गणेशच्या बॅट मधून आपण बघतोय. पळू की नको पळू, पळू की नको पळू, थोडासा विचार करून दोन्ही बॅटाने थोडासा नकार दिला गेलाय आणि तिथे मात्र डॉट चेंडूचं स्वरूप. 5 षटकांचा सामना संपलाय. 58 धावा फलकावरती नोंदवल्या गेल्यात. एकही विकेट मैदानाच्या आतमध्ये नाहीये. 6 चेंडू आणि 5 धाबींची गरज आहे. अंतिम षटक असेल, महत्वाची ओव्हर असेल आणि या महत्वाच्या ओव्हरमध्ये बघितलं तब्बल 5 धाबींची गरज आहे. कोणाच्या खांद्यावरती ओझा असेल ते हलकं करावं लागणार आहे. थँक्यू. शेवटचे 6 चेंडू आणि 5 धाबींची गरज आहे. चला थोडंसं स्पीड द्या, विनंती आहे. असिफ तांबोळे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केले. शेवटचे 7 चेंडू आणि 5 धाबींची गरज. धनराज खांडवे स्ट्राईकला, षटकार किंग. हो, बाहेरच्या दिशेने चेंडू टाकला गेलाय, हलक्या हाताने हाताळलाय. तिथे मोठा गॅप आहे, सिंगल मिळेल आणि ते चेंडू थांबायचं नाव घेत नाही, पळत जातोय सीमारेषा बाहेर. 4-4-4. पुढील दोन्ही टीमने लगेच तयार राहायचंय, अन्यथा वेळेनुसार. इथे बघा पायामध्ये यॉर्करचा वापर केला गेलाय. सिंगलचा प्रयत्न ओईने तिथे, पण चांगला थ्रो. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत आणि 1 धावीची गरज आहे. सामना अगदी बाराबारीमध्ये येऊन टेपलाय. पुढील दोन्ही टीमला विनंती आहे लगेच तयार राहायचंय. 62 धावा झाल्यात, 1 धावीची गरज. थोडं सफल होऊन खेळायचा प्रयत्न केला होता धनराज, आणि आपल्याला माहिती ज्यावेळेस बॅटर सफल होतो त्यावेळेस मात्र एक वेगळाच निर्णय मैदानाच्या आतमध्ये तयार होतो. डॉट चेंडू असेल, मॅच रंगतीये. 3 चेंडू, 1 धावीची गरज. हो, इथे मॅच फिनिश केली. बंगाली रसगुल्ला दिलाय. षटकार, 6 धावा फलकावरती. धनराज खांदेसाठी तर जोरदार टाळ्या होत्या. 24 चेंडूंमध्ये 51 धावा बनवल्यात. अर्धशतक बनवलंय, 50 बनवली इथे. 4 षटकार आणि 3 चौकार मारून याला बॅटवर. मैदानात जाताना लाईनीत जायचं, मॅच हरू जिंकू येताना बाहेर जायचंय, अन्यथा पुढील मॅच साठी आणि चालू मॅच साठी तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावं लागेल.
सुंदर मॅच रंगली. धनराजने मात्र आज एक वेगळा इतिहास